मी भीमराव कडाडे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. तर आज धुलिवंदन आहे. धुलिवंदनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतामध्ये नफरती चिंटू हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. जसं आपण पाहिलं की याच्या अगोदर कधीही जातीवाद एवढा देशामध्ये, राज्यामध्ये फोफावला नव्हता. त्याचबरोबर हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान याच्यावरती कधीही राजकारण केलेलं नव्हतं. जे भारतीय जनता पक्ष 2014ला विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवून जिंकून आला होता, त्याच भारतीय जनता पक्षाला आज नफरती लोक तयार करावे लागतायत आणि जाती जातीमध्ये विष कालवण्याचं काम करावं लागतंय. म्हणजे हिंदू, मुस्लिम अशा अनेक उदाहरणं आहेत. यवतमधली दंगल असेल, भिगवण या ठिकाणचं प्रकरण असेल, ते लव जिहादाकडे कसं वळवण्याचा प्रयत्न केला, पुन्हा त्या मुलीचा जबाब समोर आला आणि त्यानंतर मात्र तोंडावरती आपटल्यासारखं झालं. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नफरत पसरवणारे लोक एवढी तयार झाली, ती नफरती चिंटू, आणि त्यांना भारतीय जनता पक्षाचं उघड पाठबळ आहे. आणि हे पाठबळ देशहितासाठी नव्हे तर देशामध्ये अराजकता माजवण्यासाठी दिलं जाते. आपण पाहिलं की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड अशी जी राज्य आहेत, या राज्यांमध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, या बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदेची लोक कशा पद्धतीनं काम करतात हे आपण पाहिलं असेल. त्यानंतर आपण दुसरंही बघितलं असेल की नमाज पठण करत असणाऱ्या मुसलमानांवरती कसा प्रहार केला जातो, कसा हल्ला केला जातो हिंदुत्ववादी संघटनांकडून. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं जातं. आता जो मारणारा आहे त्याला वाटत असेल की मी सरकारसाठी चांगलं काम करतोय, मी मुसलमानांना मारलं म्हणजे मला शाबासकी मिळेल. परंतु हे जे व्हिडिओ व्हायरल होत असतात हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा जात असतात आणि तिथं मात्र आपल्या देशाची नाचक्की होत असते, हे सुद्धा महत्वाचं आहे. परंतु या नफरती लोकांना त्याचं काही देणं घेणं नसतं. हे देश पातळीवरती देशाची मान शरमेनं खाली जात असते. पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं की ख्रिश्चन समाजाचा उत्सव असतो 25 डिसेंबर, नाताळाचा सण असतो. त्या दिवशी सुद्धा काही ख्रिश्चन बांधवांना त्यांच्या मंदिरांमध्ये घुसून, चर्चमध्ये घुसून त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. हे सुद्धा आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. आणि हे कोणाकडनं? जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात. आजवर ज्यांनी हिंदुत्ववाद्यांना शिव्या घातल्या, श्राप दिले, तेच लोक आज हिंदूंचं पुरस्कृत झाले. ते स्वतःला अंगावरती भगवी शाल घातली म्हणजे हिंदुत्व नसतं, तो हिंदुत्ववादी होत नाही. देशामध्ये 80% जास्त लोक हिंदू आहेत आणि तरी सुद्धा हिंदूंना आंदोलन करावं लागतं, आक्रोश मोर्चा काढावे लागतात. हे मात्र दुर्भाग्य आहे. म्हणजे काही लोक असे आहेत की जसं आता बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा निलेश राणे हिंदुत्ववादी नेता तयार झालाय, नितेश राणे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर, त्याचा काहीही संबंध नाही हिंदुत्ववादाचा. कधी काळी राष्ट्रीय समाज पार्टी, महादेव जानकरांच्या पक्षात काम करणारा माणूस, कधी काळी वंचित सोबत, प्रकाश आंबेडकरांसोबत काम करणारा माणूस, कधी काळी इतर पक्षांमध्ये काम करणारा माणूस, आज मात्र हिंदुत्ववादाचं घोंगडं खांद्यावरती पांघरून हिंदुत्ववादाचे विचार लोकांना थोतांडगिरी सांगताना आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महोदय, हे सुद्धा मुस्लिम समाजाला शिव्या श्राप देण्याचं काम करतात, हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतात. त्याचबरोबर महेश लांडगे यांनी तर काल असं विधान केलं की मुसलमानाची मतच आम्हाला नको आहेत. म्हणजे मुसलमान बकरी कापायला चालतो, कोंबड्या कापायला चालतो, हे जे खातात रोज सकाळ दुपार संध्याकाळ, जे डोसतायत मटण खातात, ते मात्र मुसलमानाने कापलेलं चालतंय. पण मुसलमानाचं मतदान चालत नाही. आपण किती जरी नफरत या देशामध्ये पसरवली,
किती जरी मुसलमानांना हाणलं मारलं तरी तो मुस्लिम हा देश सोडून जाणार नाही, किंवा ख्रिश्चन समाज हा देश सोडून जाणार नाही, किंवा बौद्ध समाजाला जरी टार्गेट केलं तरी बौद्ध समाज हा देश सोडून जाणार नाही. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये सगळ्या जाती धर्मांना समान अधिकार दिले. प्रत्येकाला आपला आपला धर्म वाढवण्याचा अधिकार आहे, परंतु दुसऱ्या धर्माला टार्गेट करणं, दुसऱ्या धर्मावरती आक्षेपार्ह विधान करणं हे कोणत्याही धर्मामध्ये लिहिलेलं नाही. हे जे नफरत पसरवणारे जे लोक आहेत काही मोजकी, या लोकांमुळे देशाची जागतिक स्तरावरती मान शरमेनं खाली जाते. कारण की ही जी भाषणाच्या क्लिप असतात ह्या इतर देशामध्ये सुद्धा व्हायरल होत असतं की बाबा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचंय, तर ह्या देशामध्ये राहणारे जे 18 पगड जाती, 9 धर्म, वेगवेगळ्या धर्माची लोक एकत्र या ठिकाणी नांदत असतात, राहतात. मग ही लोक जाणार कुठं? हे कुणीही देश सोडून जाणार नाही किंवा कोणी कुठं जाणार नाही, परंतु जाणीवपूर्वक मताच्या राजकारणासाठी हे सगळं पसरवलं जातं. म्हणजे मतदान हवं आहे, मतदान मिळावं म्हणून हा सगळा जातीय द्वेष पसरवला जातो. आज मुसलमानांना टार्गेट केलं गेले, ख्रिश्चनांना टार्गेट केलं गेलंय, बौद्धांना टार्गेट केलं गेलंय. आता यानंतर इतरांना सुद्धा टार्गेट केलं जाईल आणि हिंदूंना सुद्धा टार्गेट केलं जाईल. ह्या नफरत पसरवणारे जे लोक आहेत या लोकांकडनं सगळ्यांनाच एकवर टार्गेट केलं जाईल. हे हिंदू समाजाची सुद्धा लोक नाहीत, ह्यांना हिंदूंचं सुद्धा काही देणं गेलं नाही. हा वाद पसरवल्यानंतर मात्र हिंदूंचं सुद्धा नुकसान होतच, किती होतच. आता यवतमध्ये कधीही आजवर दंगल घडवली नव्हती. त्या ठिकाणी संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकरांना ज्या वेळेस भाषण केलं त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी दंगल घडली. असंच काहीसं भिगवणमध्ये सुद्धा प्रकरण झालं. प्रेम प्रकरणातून घडलेलं प्रकार तो लव जिहादाकडे नेण्याचा प्रकार घडला. ज्या वेळेस त्या मुलीनं स्वतःहून कोर्टामध्ये जबाब दिला त्यानंतर मात्र लोकांना कळलं की हे लव जिहाद नसून हे प्रेम प्रकरण आहे. अशीच प्रकरणं अनेक ठिकाणी वळवली जातात. म्हणजे काही कारण नसताना ते हिंदू मुस्लिम केलं जातं. खरं पाहता देशाला प्रगतीची गरज आहे, सगळ्यांनी एकत्र राहण्याची गरज आहे, देश हिताची गरज आहे. एकत्र राहून उद्योग व्यवसाय उभा करणं गरजेचं आहे. इतर देशाच्या तुलनेत भारत हा फार गळाटलेला देश असं समजलं जातं. म्हणजे देशामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांना भांडवलं जातं आणि आपले राजकीय पोळी भाजली जाते. या देशातल्या राजकारण्यांनीच लक्षात आणलं पाहिजे की आपण जर असंच वागत राहिलो तर देशाचं जे नुकसान होतंय हे कधी न भरून निघणारं नुकसान आहे. म्हणजे आपण देशाला अधोगतीकडे घेऊन चाललोय, आपण विकासाकडे घेऊन चाललं पाहिजे हे या नेत्यांना कळना. म्हणजे काहीतरी आपल्याला फडणवीस साहेब तुकडा टाकतील मंत्रिपदाचा किंवा समितीचा एखाद्या, ह्याच्यासाठी हे सगळं भांडण आहे. आता हे तिघांमध्ये जे वाद लागलेला आहे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप आणि महेश लांडगे यांचं असं झालेलं आहे की मला मंत्रिपद मिळते का तुला मिळवून द्यायचं नाही. म्हणजे आक्रमक बोलायला सुरुवात केलेली की म्हणजे बाबा मंत्रिपद मिळवण्यासाठी हे सगळं आक्रमकता ह्या लोकांची आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी ही आक्रमकता ह्या लोकांची सुरू झालेली आहे. म्हणजे आपण जेवढं मुसलमानांच्या विरोधात बोलल तेवढं आपल्याला काहीतरी मिळेल अशा आशेपोटी हे सगळं सुरू आहे. परंतु सत्ता येते जाते, ज्या वेळेस सत्ता जाईल त्यावेळेस मात्र ह्या लोकांवरती 100 गुन्हे दाखल झालेले आपल्याला दिसतील. आजवर जिथं आणि जेवढी भडकाऊ भाषणं केलेली आहेत त्या सगळ्या भाषणांमधल्या किल्पा काढून गुन्हे दाखल होतील असंही एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर वेळीच ह्या नेत्यांनी, सगळ्याच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नेत्यांनी सावरलं पाहिजे. देश हिताची कामं केली पाहिजे. देशाच्या विरोधात किंवा एखाद्या धर्माच्या विरोधात, जातीच्या विरोधात जर कोणी आक्षेपार्ह विधानं करत असेल, बोलत असेल तर त्याच्यावरती सरकारनं कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. देश एक संघ राहिला पाहिजे. देशावरती
इतर कुणाचं आक्रमण होऊन गेलं नाही पाहिजे. म्हणजे देशाच्या विरोधात जर एखाद्याने वाकड्या नजरेने बघितलं तर देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्या देशावरती प्रहार केला पाहिजे. असंच ऐक्य देशामध्ये राहिलं पाहिजे. नाहीतर आज हिंदू म्हणून जर इतरांना टार्गेट केलं, ज्यावेळी देशावरती काय बला येईल त्यावेळेस हीच लोक सगळी देशाच्या विरोधात उभे राहतील. देशाच्या म्हणजे ह्या जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात उभे राहतील. तर ह्याच्यासाठी कुठंतरी आवर घालणं, असे जे प्रक्षोभन भाषण करणारे त्यांना आवर घालणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव खडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.